तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने भाजपने काल अंतिम यादी जाहीर केली. याच यादीवर जे आहे संदीप नाईक, जे माजी आमदार आहेत, सध्या भाजपवासी झालेले आहेत, त्यांचा करिश्मा या यादीवर आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहे. कारण त्यांचे समर्थक असतील किंवा भाजपचे पदाधिकारी असतील, यांना पुन्हा एकदा संधी जी आहे ती भाजपकडून देण्यात आली होती. मूळ मुद्दा असा आहे की संदीप नाईकांसोबत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता भाजपामध्ये गेलेले. याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर काहींना असं वाटलं होतं की संदीप नाईक समर्थकांना तिकीट दिली जाणार नाहीत किंवा कमी प्रमाणात दिली जातील किंवा काही मागे पुढे होईल. मात्र तसं नाही झालं. संदीप नाईकांनी आपल्या पूर्ण समर्थकांना जे तिकीट देण्यामध्ये पूर्णपणे यश मिळवलेलं आहे. त्यामुळे बेलापूर मतदारसंघामध्ये संदीप नाईक म्हणतील अशी तिकीट वाटप ही जी जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यासाठी तिकीट मिळालं पाहिजे, आपला कार्यकर्ता आपल्यापाशी असला पाहिजे, याच भूमिकेमध्ये संदीप नाईकांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे नाईकांचं भाजपात चालणार नाही असं म्हणणारे भाजपामधले काही नेते, मात्र संदीप नाईक आणि गणेश नाईकांचंच भाजपात चाललं हे पुन्हा एक अधोरेखित करावं असं वाटतं. मूळ मुद्दा असा आहे की नवी मुंबई म्हटलं की गणेश नाईक, नवी मुंबई म्हटलं की भाजप, हे पुन्हा एकदा अधोरेखित करावं असं वाटतं. कारण नवी मुंबईच्या राजकारणामध्ये सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात विकोपाला गेलेला आहे. काही निष्ठावंत तिकीट कापलेली आहेत, मात्र जी तिकीट देण्यात आलेली ती आम्ही परफॉर्मन्स, जे लोक निवडून येऊ शकतात याच आधारावर देण्यात आलेल्या अशी भूमिका संजीव नाईकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे तिकीट वाटपावरून जरी वाद सुरू असला तरी मात्र याच मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला, बेलापूर मतदारसंघामध्ये संदीप नाईकांचा करिश्मा याच यादीवर अधोरेखित करावासा वाटतो. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.